नमस्कार सर्वांना. राज्यात शिक्षक भरती टेट 2025 व्हावी अशी तमाम 3.5 ते 5 लाख बेरोजगार डीएड बीएड अभियोग्यताधारकांची इच्छा आहे आणि याच धर्तीवरती जी टीईटी दिलेली आहे ती राज्यभरात जवळपास 3 लाख उमेदवारांनी दिली आहे. त्यांचा निकाल आहे तो फेब्रुवारीमध्ये जाहीर होऊ शकतं असं सांगितलेलं आहे काही अधिकाऱ्यांकडून. आणि त्याचबरोबर टेट कधी होणार आहे, जी तिसऱ्या टेटची वाट पाहतोय मित्रांनो. वास्तविक पाहता दुसऱ्या टेटचा दुसरा टप्पाही अजून प्रलंबित आहे. त्यासाठी आंदोलनं, निदर्शनं, मोर्चे सुरू आहेत आणि हे असताना सुद्धा तिसरी टेट मार्च एप्रिल हे आपण पहिल्यांदा तारीख सांगत होतो, त्याऐवजी जून ते जुलैमध्ये घेण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं केलेलं आहे. त्यामुळे जे अभियोग्यताधारक आतुरतेने तिसऱ्या टेटची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. केवळ आपल्या हातामध्ये 5 महिने आहेत आणि 5 महिन्यामध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास केला, IBPS पॅटर्न असणार आहे याच्यामध्ये, आणि यामध्ये किती भरती होईल, यामध्ये नंतर संच मान्यतेनुसार याचा उशीर लागेल का, तर मित्रांनो सध्या संच मान्यता सप्टेंबर 2024 ची जी सुरू होती ती सप्टेंबर सुरू झाली, म्हणजे फिनिश करायची होती ती आता त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे जी तिसरी टेट होणार आहे त्यामुळे संच मान्यता किंवा ज्या भरती लेंद होतात, उशिरा होतात, जी 2017 ची भरती आहे, 2022 ची आपण भरती पाहतोय, अगदी पहिली भरती 7 वर्ष झाली, ही 2022 ची भरती अगदी 3रं वर्ष सुरू आहे, तरी सुद्धा कंप्लीट होताना दिसत नाही. परंतु तिसऱ्या टेट बाबतीमध्ये असं अजिबात सुद्धा होणार नाहीये. त्यासाठी मित्रांनो तुम्ही तिसऱ्या टेटच्या तयारीला लागा. वास्तविक पाहता जून जुलै हे जे टाइम टेबल दिलेलं आहे ते ॲक्च्युली उशिरा दिलेलं आहे. त्या अगोदर टेट व्हायला हवी होती आणि त्या पद्धतीचे यांनी कामसुद्धा चालू केलेलं आहे. परंतु देर से आए बट दुरुस्त आहे. आता महाराष्ट्र परीक्षा परिषदेनं हे सांगितलेलं आहे की हे जे आहेत परीक्षा आहे ती जून जुलैमध्ये घेऊ, कारण टीईटीचा निकाल आहे तो फेब्रुवारीमध्ये लागणार आहे, कारण अजून त्याला 1.5 ते 2 महिने निकालासुद्धा लागू शकतात. मित्रांनो जे तिसऱ्या टेटची वाट आतुरतेने पाहत आहेत, ज्यांचं अगदी CTET ऑगस्टमध्ये झालेलं आहे, अजून TETचा सध्या निकाल येऊ पाहत आहे, त्यांचा स्कोर चांगला आहे, त्यांनी अजिबात वेळ घालवू नका, कारण 100% पदभरती असणार आहे तिसऱ्या टेटमध्ये आणि त्यामध्ये कोणतीही पदकपात नसणार आहे. आणि जे काही शासन सांगते की 10,000 भरती करू येणाऱ्या वर्षामध्ये, तर मित्रांनो ती प्रलंबित भरती आहे, ती त्यांना कंप्लीट करायची आहे. परंतु तिसऱ्या टेटची गणितं अगदी वेगळी असणार आहे. अजूनपर्यंत रिटायरमेंट होणारे आजवर शिक्षक आणि त्याचबरोबर बरेच शिक्षक आहेत ते एप्रिल मे जूनमध्ये रिटायर होत असतात, अकॅडमिक इयरचा जेव्हा एंडिंग असतो तेव्हा. आणि त्याच वेळेस मित्रांनो ही जी नवीन पदं आहेत ती या नवीन शिक्षक भरतीला येणार आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, आता तारीख कन्फर्म झालेली आहे, त्यामुळे आता कसलीही वाट बघू नका. अगदी तुमच्या परीक्षा पॅटर्ननुसार कोणकोणते पाठीमागचे IBPSचे पॅटर्न होते, बँकिंगचा पॅटर्न असतो IBPSचा जनरली, आणि अगदी शिक्षक अभियोग्यताधारक किंवा त्यांचा कल आहे त्याच्यावरती अगदी 15 ते 20% फक्त प्रश्न विचारले जातात, अन्यथा सर्व पॅटर्न ॲज इट इज बँकिंगचा असतो. आणि ही जी परीक्षा आहे ती पवित्र पोर्टलद्वारेच घेतली जाणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा. जे 3 ते 3.5 लाख उमेदवार आहेत ज्यांनी TET दिली होती ते सुद्धा उत्सुकतेने वाट पाहत आहेत की कधी एकदा तिसऱ्या टेटची तारीख येते. मित्रांनो आता ही संभाव्य तारीख दिलेली आहे, या अगोदरही होऊ शकते किंवा जवळपास या होऊ शकते, परंतु आता हे परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे, त्यामुळे शिक्कामोर्तब करायला हरकत नाहीये. कामाला लागा, अभ्यासाचं नियोजन करा. वेळ जरी अजून 4-5 महिने असले तरी वेळ कसा जातो हे लक्षात येत नाही. वेळ कोणाच्याच हातात नसतो, त्यामुळे फक्त वाट पाहू नका, तर कामाला लागा. जेव्हा तुमचे जर चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट द्वारे म्हणजे महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षक होण्यास कोणीच रोखू शकत नाही, कारण आता आपण पाहिलेलं आहे जे टॉपचे आहेत ते लागले जातात. दुसऱ्या टेटचा सुद्धा अनुभव आहे. आणि ज्यांचे कमी मार्क्स आहेत ते असेच म्हणजे 2017च्या भरतीमधले बघा, 2022च्या भरतीमधले असेच वाट पाहत राहतात. सो आय रिक्वेस्ट टू एव्हरीवन, आता फक्त तुमचा टाइम दौडू नका आणि कामाला लागा. याबद्दलचे जे काही अपडेट्स येतील ते तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील. तो स्टे कनेक्टेड.
थँक्स फॉर वॉचिंग.